हॅलो एव्हरीवन, सगळे कसे आहात? मजेत ना? तर आज आपण बघणार आहोत घरगुती मालवणी मसाला. आम्ही ज्या पद्धतीने तयार करतो तीच पद्धत तुम्हाला दाखवणार आहोत. 1.25 किलो मिरचीपासून किती किलोचा मसाला तयार होतो हे सुद्धा आपण लास्टला बघणार आहोत. चला तर मग बघूयात मालवणी मसाला. आणि तयार करता करताच मी तुम्हाला मोजमाप सांगणार आहे. तर सर्वप्रथम अर्धा किलो धणे घेतले आहेत. 4-5 मिनिटासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 350 ग्रॅम सुक्कं खोबरं आणि हे सगळं आपल्याला सुक्कंच भाजून घ्यायचं आहे. शंभर ग्रॅम बडीशेप घेतली आहे. शंभर ग्रॅम काळी मिरी, 75 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम खसखस, हे सगळं भाजून झाल्यानंतर आपल्याला खडा मसाला एकत्र भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये आहे 20 ग्रॅम लवंग, 20 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम चक्रफूल, 1 जायफळ, 10 ग्रॅम मसाला वेलची, 10 ग्रॅम हिरवी वेलची आणि 10 ग्रॅम जावित्री. 10 ग्रॅम जावित्री म्हणजेच लाल फूल, 10 ग्रॅम दगडफूल, 10 ग्रॅम त्रिफळा. हे सगळे एकत्र भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 20 ग्रॅम तेजपत्ता, हे वेगळं भाजून घ्यायचं आहे. वीस ग्रॅम मेथी, 50 ग्रॅम मोहरी, 100 ग्रॅम सफेद तीळ, 10 ग्रॅम शहाजिरं, आणि 50 ग्रॅम सुंठ ही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. थोडीशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आपल्याला सुंठ. सगळा गरम मसाला भाजून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला थंड करत ठेवायचा आहे. नंतर हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मसाला हा आम्ही घरीच तयार करतो, त्यामुळे आम्ही घरीच मिक्सरला लावतो. घरीसुद्धा आपला छान मसाला तयार होतो. तर अशा प्रकारे आपला गरम मसाला तयार झाला आहे. छान एकदम बारीक अशी पावडर तयार झालेली आहे गरम मसाल्याची.
तर आम्ही 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत. ही आम्ही संकेश्वरी अर्धा किलो घेतली आहे. ही बेडकी मिरची आहे, ती सुद्धा अर्धा किलो घेतली आहे. आणि ही काश्मीरी मिरची आहे, ती आम्ही पाव किलो घेतली आहे. ती फक्त आम्ही कलरसाठी वापरतोय. आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आम्ही सतत 3 दिवस उन्हात ठेवल्या होत्या तेल लावून. त्यामुळे ह्या अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. त्यामुळे जास्त आपल्याला भाजायची गरज लागणार नाही आणि तेलामध्ये भाजायची नाही, फक्त आपल्याला ती अशीच 2-3 मिनिटासाठी परतवून घ्यायची आहे, जेणेकरून ती अजून कुरकुरीत होईल. म्हणजे मिक्सरला एकदम त्याची पावडर तयार होईल. ही अशी आपली कुरकुरीत तयार झालेली आहे. आणि मिरचीच्या ज्या बिया आहेत त्या साईडला. तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या भाजून घेते. थोड्या थोड्या मिरच्या भाजून झाल्यावर थंड झालं की माझी बहीण एका साईडला त्या मिक्सरला लावून घेते. जास्त थंड करत ठेवलं तर पावडर आपली नीट तयार नाही होणार, त्यामुळे लगेच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली पावडर तयार होईल. आणि ज्या बिया मी सांगितल्या होत्या साईडला ठेवल्या, त्या आपल्याला थोड्याशा तेलामधून परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या मिरचीला अजून कलर छान येतो. त्यामुळे बिया ह्या वेगळ्याच भाजून घ्यायच्या आहेत. आणि मसाला अजून तिखटसुद्धा होतो. अशा प्रकारे आपल्या मिरच्या मिक्सरला लावून झाल्यात. किती छान लाल भडक असा आपला मसाला तयार झालेला आहे. आणि हा गरम मसाला. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. तर लाल मसाल्यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम हिंग मिक्स करायचं आहे. 200 ग्रॅम हळद, हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर हा जो आपला गरम मसाला तयार केलेला आहे तो सुद्धा ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे. थोडा त्रास होईल, कारण का तिखट मिरच्या असल्यामुळे हात नंतर आपला जळजळतो. आणि इथे 250 ग्रॅम आम्ही मीठ घेतला आहे. आणि मिक्स झाल्यानंतर परत आपल्याला हा सगळा मसाला परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल. अशा पद्धतीने आपला मसाला तयार झाला आहे. आणि हा मसाला आपला एकूण 3.5 किलोचा झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. मालवणी मसाला तुम्हाला नक्की आवडेल का. आणि जे मी मोजमाप सांगितलं आहे त्याचप्रमाणे करा, त्यामुळे अजून तो आपला स्वादिष्ट होईल. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा.
मसाला एकदा करून बघितल्यानंतर मला कमेंट्समध्ये सांगा की कसा झाला आहे ते. तर चला मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. like, share